प्रत्येक पक्षाला काय पुढच्या ध्येय दिशा आणि धोरण हे ठरवावं लागते आणि त्या निमित्तानं आज आम्ही नागपूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिर आम्ही आयोजित केलं आहे। याच्यामध्ये आमच्या पूर्ण महाराष्ट्रातले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री आणि ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी आहे त्यांना आम्ही इथे निमंत्रित केलं आहे। नागपूरच्या घेण्याच्या मागे उद्दिष्ट नक्कीच विदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अजून वाढली पाहिजे। मागच्या निवडणुकीमध्ये 6 जागा आम्ही क्लिअरली लढली होती। महायुतीमध्ये 6च्या 6 जागा आम्ही निवडून आणलं। 7वी जागा एक मैत्रीची लढत होती, तिथे आम्हाला यश मिळालं नाही। पण एकंदर आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी ताकद आहे। आम्ही महायुतीमध्ये लढल्यामुळे आणि त्याच्या पूर्वी आम्ही महाविकास आघाडीमध्ये लढल्यामुळे विदर्भात थोडी कमी जागा लढायची। आता स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आहे आणि त्यामध्ये जवळपास प्रत्येक पक्षाला आपापली ताकद दाखवण्याची पण संधी मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगलं यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे।